भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा देणारे काही किस्से आज आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मनमोहन सिंग अर्थमंत्री असतानाचा हा किस्सा. हा तो काळ होता जेव्हा अमेरिकेनं इराकवर हल्ला केला होता आणि सोव्हिएत युनियनचा साम्यवाद शेवटच्या घटका मोजत होता. तेलाच्या किमती अचानक वाढल्या, भारतात परकीय चलनाचा तुटवडा निर्माण झाला आणि अर्थव्यवस्थेचं कंबरड मोडायची वेळ आली. डॉलरच्या तुटवड्यामुळे कर्जाचा पुढचा हप्ता देखील जमा न होण्याची शक्यता निर्माण झाली आणि भारतातून सोनं गहाण ठेवल्याचा मुद्दा समोर आला. अशावेळी नरसिंह राव यांनी देशाला आर्थिक परिस्थितीच्या समस्येतून बाहेर काढण्याची जबाबदारी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्यावर सोपवली. नेमकं त्याच दरम्यान डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य कमी झालं होतं. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पीय भाषणात ते म्हणाले होते की एखाद्या कल्पनेसाठी योग्य वेळ आली तर कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. आयात शुल्क 300% 50% करण्यात आलं. सीमा शुल्क 220% 150% करण्यात आलं. आयातीसाठी परवाना प्रक्रिया सुलभ करण्यात आली. मात्र अर्थसंकल्पावरून विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी टीका करत याच कारणांमुळे ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली आणि त्यांनी इतके वर्ष राज्य केलं असं म्हटलं. त्यावर पंतप्रधान नरसिंह राव यांनी तुमच्या माणसाला आम्ही अर्थमंत्री केलं तरी तुम्ही टीका का करता असं विचारलं. त्यावर उत्तर देताना चंद्रशेखर यांनी भाजी कापण्यासाठी आणलेल्या चाकूनं तुम्ही हृदयाचं ऑपरेशन करत आहात अशी टीका केली. मात्र नंतर अर्थसंकल्पाबाबत विरोधकांनी केलेली टीका चुकीची ठरली आणि पुढे हाच अर्थसंकल्प इतिहासातील सर्वात क्रांतिकारी अर्थसंकल्प म्हणून गणला गेला. अर्थव्यवस्थेसाठी उदारीकरणाचं धोरण यशस्वी झालंच, शिवाय गहाण ठेवलेलं सोनंही भारताकडे परत आलं. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.